दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. राज्य शासनानं दूध उत्पादकांना जाहीर केलेल्या 5 रुपये अनुदानाला पात्र होण्यासाठी पशुधनाला इयर टॅग बसवणं गरजेचं आहे. त्याची माहिती दूध संघ किंवा सेंटर चालकाला देऊन ॲपमध्ये नोंद केली तरच 5 रुपये अनुदान मिळणार आहे. अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. तर दुधाबाबतची सर्व माहिती यामध्ये नोंदवायची आहे. त्यासाठी दूध उत्पादकाचं नाव, बँकेचं नाव, आधार कार्ड, त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर, शाखा खाते क्रमांक, डेअरीचा कोड असा तपशील सोबत बँक खाते धनादेशाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, एकूण दूध आणि दुधाळ पशुधनाची संख्या तसेच इयर टॅग केलेल्या पशुधनाच्या संख्येची जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नोंद करणं अनिवार्य आहे. ही सर्व पूर्तता करणं गरजेचं आहे असं तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुंडलिक येवले यांनी सांगितलंय. आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये एकूण 24 दवाखाने आणि 171 गावं आहेत. तर त्याच्यापैकी आपलं टॅगिंग पशुसंवर्धन विभागामार्फत जे टॅगिंग केलं जातं, साधारणतः 2018 पासून आपली ती कंटिन्युअस प्रोसेस आहे टॅगिंग करायची. तर परंतु त्यामध्ये असं होतं की काही गायी विकल्या जातात, काही खरेदी केले जातात, काहींचा मृत्यू होतो, काही नवीन वासरं निर्माण होतात. त्याच्यामुळे आपल्याला ही कंटिन्युअस टॅगिंग प्रोसेस ही कंटिन्यू चालू ठेवावी लागते. तर आपल्याकडे ते आपण याच्या अगोदर ते इनाप प्रणालीवर नोंदणी घ्यायचो त्याची, परंतु आता आपण प्रत्येक जनावरासाठी टॅगिंग करून त्याचं वय, किती वेत झालेत, काय ते सगळी माहिती आपण त्या शेतकऱ्याकडून जमा करून भारत पशुधन हे नवीन ॲप आलेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण ती रजिस्टर करतो. आपल्याकडे जे 24 दवाखाने आहेत त्याच्यापैकी 3 रिक्त आहेत. तिथे आपण सध्या नोंदणीची व्यवस्था, तात्पुरती व्यवस्था केलेली आहे आणि तालुक्यामध्ये सगळीकडे आता सध्या टॅगिंगचं आणि नोंदणीचं काम चालू आहे. ज्याप्रमाणे आपल्याला टॅग उपलब्ध होतात त्याप्रमाणे आपण ते दवाखान्यांना वाटून देतो. टॅगिंग करून ती माहिती व्यवस्थित सर्व पशुपालकांची माहिती घेऊन आपण त्याचे ते जनावरांचे टॅग केल्यानंतर फोटो काढतो आणि तो फोटो भारत पशुधन ॲपवर रजिस्टर केला जातो. यात तुम्ही खाजगी लोकांना दिले का काही, म्हणजे कोणाला? ज्या काही संस्थांमध्ये पॉप्युलेशन समजा 10-15 हजार आहे त्या ठिकाणी एका डॉक्टरला हे करणं शक्य होत नाही. तर ते जे आपल्याकडे जे खाजगी जे पशुधन पर्यवेक्षक आहेत त्यांना आपण व्यवस्थित प्रशिक्षण देऊन आणि त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांच्याकडून थोडंफार प्रमाणात रजिस्ट्रेशन करून घेतो ऑनलाईन. आता खाजगी किती लोकांना दिलेले आता प्रशिक्षण? नाही, सध्या आपल्या प्रत्येक दवाखान्याला जो मेन एक युजर आय डी आहे ते सोडून आपण 1-1-2-2 ज्याप्रमाणे मागणी होत आहे त्याप्रमाणे आपण ते त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते रजिस्ट्रेशन करून घेत आहे. आता संगमनेरमध्ये आतापर्यंत किती टक्के झाले ते टॅग? टॅगिंग आता बऱ्यापैकी झालेलं आहे. आपले काही दवाखान्यांचं तर टॅगिंग पूर्णपणे झाले आहे. जिथं जास्त पशुधन आहे त्या ठिकाणी सध्या टॅगिंग आपलं चालू आहे आणि ती लवकरात लवकर आपली प्रोसेस पूर्ण होईल. परंतु मनुष्यबळ जरा कमी असल्यामुळं आणि नेटवर्कचा इश्यू येत असल्यामुळं सध्या कामात काही अडचणी येत आहे. परंतु त्यावर मात करून आपलं बऱ्यापैकी माझ्याकडे आता अप्रुव्हलसाठी येतं, तर बऱ्यापैकी काम चालू आहे. टॅग केल्याचे फायदे काय आहेत शेतकऱ्यांना होणार? टॅग हा आपलं जसं आपलं आधार कार्ड असतं माणसाचं, तसं टॅग हे जनावरांचं आधार कार्ड आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण त्या जनावराची माहिती, जसं वय, लिंग, त्याच्यानंतर त्याचे जे कृत्रिम रेतन करतो आपण, ते कृत्रिम रेतनानंतर त्याची नोंद घेतली जाते. जे वासरू होतं त्याला आपण त्याची नोंद घेतली जाते. त्याच्यानंतर आपण जे लसीकरण करतो साधारण खरकूत किंवा लंपी आजाराचं, त्याची नोंद आपल्याला त्या याच्यावर घेतली जाते. त्यानंतर पशुपालकांसाठी आता एक ॲप आलेलं आहे 1962 ॲप. त्या ॲपमध्ये फक्त जर पशुपालकांनी मोबाईल नंबर टाकला तर आपल्या सर्व जनावरांची माहिती त्याला एका क्लिकवर उपलब्ध होते. म्हणजे कोणते स्ट्रॉ वापरायला पाहिजे सिमेंट किंवा काय, ही माहिती आपण त्याच्यावरून घेऊ शकतो. सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. राजेंद्र क्लॉथ गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन,
शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन. शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.